5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या शानदार आणि ऐतिहासिक विजयाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या गल्लीबोळातही उमटताना दिसतायत। आज छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक क्रांती चौक येथे भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी विजयाचा असा जल्लोष साजरा केला की संपूर्ण परिसर भगवामय झाला। जसे निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने स्पष्ट झाले, तसा शहरातील क्रांती चौकात कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर उसळला। जल्लोषाची सुरुवात जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीने झाली। आसमंत फटाक्यांच्या रोषणाईने उजळून निघाला, तर दुसरीकडे ढोल ताशांच्या गजराने वातावरणात उत्साह भरला। या विजयोत्सवात मुख्यत्वे कॅबिनेट मंत्री अतुल सावे उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत या विजयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि विकासाच्या धोरणांवर जनतेने मारलेली मोहर असल्याचे सांगितले। मंत्री सावे यांनी स्वतः कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला आणि एकमेकांचे तोंड गोड केले। भारत के लाडले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहब ने पिछले 12 साल में इस भारत देश के विकास के लिए जो काम किया, हर आखिरी जनता के आदमी को लाभ पहुंचना चाहिए, इसकी सारी उन्होंने कोशिश की और उसी का नतीजा बोल के आज पूरी बंगाल की सरकार और जनता ने आज भारतीय जनता पार्टी के नेतृत्व को विश्वास करके आज माननीय मोदी जी है, माननीय अमित शाह साहब है, इनके नेतृत्व को विश्वास रखे बड़ी मात्रा में आज हमारे सारे विधायकों को चुन के दिया। और ममता बनर्जी ने आज महिला विधायक को विरोध किया था और यही उसका नतीजा है कि सारी बंगाल की महिलाओं ने आज मोदी जी के नेतृत्व को स्वीकार करके मोदी जी को मतदान किया। उसी तरह आसाम में भी और पांडिचेरी में भी आज लोगों ने मोदी जी पे विश्वास करके इस देश के विकास के लिए आज मतदान किया। लेकिन कल से फिर ईवीएम का रोना धोना शुरू हो जाएगा। वो तो हर टाइम है, कुछ भी हुआ कि ईवीएम। अब ममता बनर्जी इतने साल दादागिरी करके कैप्चर करके मतदान करती थी, तब कहाँ था ईवीएम। आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्यासाठी देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पश्चिम बंगालचा जो ऐतिहासिक विजय आज झालेला आहे, तो असा तसा काही नसून तो तिथल्या जनतेने त्या दीदीगिरीला दादागिरीला नाकारून नरेंद्र मोदी सरकारच्या विकासाला महत्व दिलेलं आहे। आणि आपण पाहिलं असेल की गेले 15 वर्ष हिंदूंवर अत्याचार, तुष्टीकरणाची राजनीती, हिंसाचार, कुठलाही उद्योग नाही येऊ देणं आणि तिथल्या युवकांना रोजगार नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये जे राज्य तिथे सुरू होतं ते जनतेने नाकारलेलं आहे। आणि आज 199 जागा घेत भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे, तो साऱ्या भारतभर अभिमानाचा क्षण आहे। आमच्या पश्चिम बंगालच्या जनतेचं उज्ज्वल वाटचालीकडे जी सुरुवात आज झालेली आहे, त्या सगळ्या पश्चिम बंगालच्या सगळ्या मतदारांना, नागरिकांचं आम्ही अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। आणि हा विकासाची घोडदौड देशभरामध्ये सगळीकडे अशीच जोरात सुरू राहील ही खात्री भारतीय जनता पार्टीच्या वतीने देतो। धन्यवाद।